आज नवीन कॅन्टीन मध्ये मी 3 प्लेट पोहे खाल्ले असे खाल्ले की खरं राहून ना हो. टेन्शन नका घेऊ, थांबा व्लॉग शेवटपर्यंत पहा. जाता जाता तुमच्या भावाला नक्की फॉलो करून घ्या. आज आहे आपला व्लॉग 56 आणि रामदेमाळ सोबत मी चाललो होतो कॅन्टीन मध्ये. आणि आज गुरुवार असला की मग टेन्शनच नाही. आणि आज तर मग खीर होती. खीर असली की मग पोट अडपत नाही. हा पोटोकार म्हणे एवढी खीर खातो म्हणे भाऊ, आज पाहून घे म्हणे. कोणाकोणाला उपास असते, जसं या मयुराला उपास होता. मग पोचलो आम्ही डायरेक्ट विद्याभवनात नी. आणि विद्याभवनात गेल्याबरोबर आम्हाला दिसले हे अकोल्याचे पोट्टे. अकोल्याचे पोट्टे तर आमचे पहिले हजर राहतात. तेल म्हटलं विमानाने तर करे बा तुम्ही. मग थोड्या वेळातच वैभव पाटील म्हणे आपल्या मागं गजानन महाराज टेन्शन नको घेऊ म्हणे तू पोळकट. म्हटलं अशक्य शक्य करतील ना स्वामी. स्वामीला भेटलो आणि थोड्या वेळातच मग अकोल्याचे पोट्टे काय करून राहिले ते मला काही समजलं नाही. प्रोग्रामिंग लॅब मध्ये गेलो, प्रॅक्टिकल परफॉर्म केलं आणि ह्याच्यातलं काही तुम्हाला दिसत नाही, टेन्शन नका घेऊ. मग बिग डेटा अनालिसिसचं प्रॅक्टिकल आटपून आम्ही चाललो होतो कॅन्टीन मध्ये. आणि विद्याभवनाच्या पाशीच आमची कॅन्टीन आहे नवीन आणि तिथं सर्वच काही अवेलेबल आहे. तेवढ्यातच भावस्कर भेटले, भावस्कर भाऊली ब्लॉग मध्ये घेतलं आणि थोड्या वेळातच नंतर आम्ही 3 प्लेट पोहे खाल्ले ना भाऊ, कारण की भूकच तेवढी लागली होती. कॅन्टीनचा एकच नंबर झाली आमच्या कॉलेजची. आणि मग कॅन्टीनच्या बाहेर आलो मी पोहोचलो अरे क्लासमध्ये एक एक पोट्टी येऊन राहिली. जनसंख्या एवढी वाढली होती क्लासमध्ये की सोडून द्या ना हो. लुसीला जय झाकण ठोकलं. मी चाललो मग हॉस्टेलवर. चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला नक्की फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.